नमस्कार. मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेली होते. एका घरी ते शेवग्याचं झाड छाटत होतं, त्याला छाटणी करते झाडाची. त्यांच्या हाताने एक मोठी फांदी तुटून गेली. तर मग मी फांदी घेऊन आली. एवढी मोठी फांदी आहे, एवढी मोठी फांदी शेवग्याची घेऊन आली मी. त्याच्या पानांची भाजी खूप छान लागते. छान चव लागण्यापेक्षा या भाजीचे गुणधर्म खूपच जास्त आहे. म्हणजे याचे उपयुक्त आहे शरीराला. शरीरासाठी हे अमृत म्हटलं तरी चालते. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते. हाडांच्या मजबूतीसाठी, मसल्सच्या स्नायूंच्या मजबूतीसाठी ही शेवग्याच्या पानांची भाजी खूपच उपयुक्त आहे. याला शेवगा इंग्लिशमध्ये मोरिंगो म्हणतात. तर या पानांमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते. म्हणजे दुधाच्या 14 पट जास्त कॅल्शियम या शेवग्याच्या पानांमध्ये असते. त्याचप्रकारे पोटॅशियम असते, मिनरल्स असतात वेगवेगळे, लोह असते, लोह खनिज. तर शरीरासाठी ही एवढी उपयुक्त भाजी आहे की जेव्हा याला अशी कोवळे पानं फुटतात, असं आता पावसाचे कोवळे पानं फुटले आहे सगळे झाडांना. पावसाच्या पहिलेच थोडे फुटतात उन्हाळ्यातच. तर या पानांची जर भाजी करून खाल्ली तर आपल्या शरीरासाठी खूपच जास्त पौष्टिक आहे. तर मी याची भाजी करणार आहे उद्याला. आज याची पानं तोडून ठेवत आहे. अशी फांदी आणली, एवढी मोठी एवढी फांदी आणली आहे. आणि आता ती भाजीचं पानं तोडत आहे मी. कोवळे पानं अलग काढत आहे आणि थोडे जरडवाले अलग काढत आहे. तर कोवळ्याची मी हे करेल, भाजी करेल. आणि थोडे जरड पानं आहे, त्याचे पराठे करीन. त्याची वडी पण करता येते त्या पानांची. पानांना वाफवून टाकायचं आणि बेसनामध्ये मिसळायचं. त्याच्यामध्ये लसूण, जिरं, हिरवी मिरची सगळं टाकायचं. कोथिंबीर, खोबरा किस वगैरे, आणि त्याची वडी बनवायची. त्याला चाळणीवर ठेवून वाफवून टाकायची आणि त्याला मग छान तळून टाकायची. त्याची भाजी पण करता येते किंवा कच्ची पण खाता येते सॉसला लावून. तर मी आता जमेल तेवढं करून करते. उद्याला बहुतेक याची भाजी बनवते. किचकट काम आहे थोडे. शेंगा आपल्याला पण फक्त शेंगाच खातो या पानाकडे लक्ष देत नाही. पण पानं शेंगांसारखीच पानं पण गुणकारी आहे, उपयुक्त आहे शरीराला. पोटॅशियम हाडं झिजतात. त्यासाठी हाडाला मजबूती येण्यासाठी ही खूपच उपयुक्त आहे. तसे माझे हातपाय दुखतात. तर मी आता याची भाजी करून खायचं ठरवलं आहे. सगळ्यांनाच आवडेल. भाजी करताना याला छान खूप पाणी 3-4 पाण्याने धुवून टाकायचं. मिठाच्या पाण्याने पण धुवून टाकायचं. कोणी याला थोडंसं वाफवून करतात, कडवटपणा निघून जावं म्हणून. वाफवून टाकायची पानं, पिळून टाकायची आणि मग नंतर फोडणी घालायची. कांदा, लसूण, टोमॅटो वगैरे टाकून नंतर फोडणी घालायची. तर कोणी बिना वाफवल्यामुळे कसं त्याचा कस असतो तो निघून जातो.
त्यामुळे त्याची पौष्टिकता कमी होते. तर बिना वाफवता केलेली थोडी कडवट लागते, परंतु पौष्टिक तत्व सगळे टिकून असतात. त्यामुळे मी बिना उकळताच म्हणजे बिना वाफवताच करून करते म्हटलं उद्याला. ही उपयुक्त अशी भाजी सगळ्यांनीच खायला पाहिजे. आपल्याकडे मिळते सगळीकडेच याचे पानं. ज्यांच्याकडे जागा असते त्यांच्याकडे बहुतेक परसबागेमध्ये हे झाड असते शेवग्याचं. आजकाल टेरेस गार्डनवर पण याच्यात लावतात, कुंडीमध्ये लावतात, मोठ्या कुंडीमध्ये चांगलं, किंवा ड्रमसारख्या याच्यामध्ये लावतात. हे म्हणजे घरी खाण्यापुरत्या तरी शेंगा आणि पानं बिनं आपल्याला मिळते घरच्या कुंडीत, मोठ्या कुंडीत लावलं तर. याची काही विशेष अशी देखभाल वगैरे खूप करावं लागत नाही. एकदा कुंडी भरून टाकली आणि झाड लावून दिलं तर याची वाढ होत राहते. शेंगा याला लवकरच लागतात. तुम्हाला तुम्ही करून पहा. शेवग्याच्या पानांची भाजी करून पहा आणि खाऊन पहा, नक्कीच आवडेल. त्यात थोडी भिजवलेली डाळ, चण्याची म्हणा किंवा तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ टाकली तर आणखी पुन्हा चवीला छान लागते. तर मी उद्या ही भाजी करताना थोडी डाळ टाकूनच करणार आहे. डाळ टाकून ही भाजी बनवणार आहे मी. या माझ्याकडे भाजी खायला. तुम्हाला भाजी बनवतानाचा व्हिडिओ उद्या करेल मी तयार. भाजी कशी बनवायची त्याचा पण व्हिडिओ करेल. तर ही अशी भाजी, शेवग्याची भाजी. ही भाजी म्हणजे शेवग्याच्या झाडाची पानं, उपयुक्त असे पानं. याला वाळवून, या पानांना वाळवून याचं पावडर करतात. मोरिंगो पावडर म्हणून विकत पण मिळते पावडर याचं. तर आपल्याला घरी पण ज्याच्याकडे मुबलक पानं आहे, म्हणजे झाड वगैरे आहे घरी ज्याच्या परसबागेमध्ये, तर त्यांनी पानांना वाळवून याचं पावडर करून सकाळी रोज 1-1 चम्मच घेतलं तर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचा पुरवठा भरपूर प्रमाणात होऊ शकतो. तर या पानांची पावडर पण घ्यायला पाहिजे पाण्यातून, कोमट पाण्यातून. ती पण आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. हाडांसाठी असणारे घटक जसं फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम, हे सगळे हाडांसाठी, मसल्ससाठी जे उपयुक्त घटक आहे, ते सर्व घटक या मोरिंगोच्या म्हणजेच शेवग्याच्या झाडाच्या पाल्यामध्ये म्हणजे पानांमध्ये असते. तर सगळ्यांनी हे खायला पाहिजे. ज्यांना पानं मिळते त्यांनी खायला पाहिजे, किंवा बाजारात पण आजकाल विकायला मिळतात. थोडं लोकांमध्ये पण आता जागरूकता झालेली आहे की पानं खायला पाहिजे, पानं किती उपयुक्त असतात म्हणून. तर ज्यांच्याकडे जे उपलब्ध आहे त्यांनी याची भाजी किंवा वडी, पाटवडीसारखी वडी करतात वाफवून. तसेच थालीपीठ छान लागते. छान थोडंसं तांदळाचं पीठ, थोडं गव्हाचं पीठ, थोडं ज्वारीचं पीठ आणि थोडं डाळीचं पीठ, लसूण, जिरं, कांदा, ओवा, तीळ आणि याची पानं बारीक करून टाकायची शेवग्याची, आणि सगळं मिश्रण करून आपण जसं काकडीचं वगैरे थालीपीठ करतो ना, तसं याचं थालीपीठ करायचं. एक तर स्वादिष्ट, चवीलाही छान लागते आणि एकदम शरीरासाठी एकदमच उपयुक्त पण आहे. त्यामुळे याचं पौष्टिक पण आहे. त्यामुळे याचं थालीपीठ पण करून खाऊ शकता. कोणाला भाजी आवडत नाही, थालीपीठ आवडते, कोणाला भाजी आवडते, कोणाला वडी आवडते. आपल्या आवडीप्रमाणे खायचं, किंवा जास्त पानं जरी मिळत असेल तर एखाद्या हप्त्यामध्ये भाजी खायची, एखाद्या हप्त्यामध्ये
थालीपीठ खायचं, एखाद्या हप्त्यामध्ये वडी खायची, जसं जमेल तसं खायचा प्रयत्न करायचा. धन्यवाद. नमस्ते.